क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, नुकतंच आता बार्टी या संस्थेचं नोटिफिकेशन आलेलं आहे. या नोटिफिकेशनमध्ये जे प्रशिक्षण संस्था निवडीबाबत विकल्प लिंक उपलब्ध करून दिल्याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण बार्टी संस्थेने जे लेटेस्ट नोटिफिकेशन दिलेले आहे, प्रशिक्षण संस्था निवडीबाबत विकल्प लिंक उपलब्ध करून देण्याबाबत याची आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या माध्यमातून मिळेल, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता दिनांक 12/1/2026 नुकतंच आता बार्टी संस्थेने एक नोटिफिकेशन दिलेलं आहे त्यांच्या नोटीस बोर्डमध्ये. तिथे काय माहिती देण्यात आलेली आहे? स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम 2025-26 अंतर्गत सामायिक प्रवेश परीक्षामधून संघ लोकसेवा आयोग, UPSC, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, MPSC, अभियांत्रिक सेवा, इंजिनिअरिंग सर्व्हिस, न्यायिक सेवा, अराजपत्रीय गट ब क, कर्मचारी निवड आयोग वर्ग 3 SSC, पोलीस व मिलिटरी भरती, बँक, रेल्वे, LIC व इतर तत्सम स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण संदर्भात पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत निवड झालेल्या उमेदवारांच्या प्रशिक्षण संस्था निवडीबाबत विकल्प लिंक उपलब्ध करून देण्याबद्दल, म्हणजे हा विषय जो बार्टीने देण्यात आलेला आहे ते विकल्प लिंक उपलब्ध करून दिल्याबद्दल आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता 2025-26 करिता जे CETची एक्झाम झालेली आहे आणि रिझल्ट 15/12/2025 रोजी जाहीर करण्यात आला. याबद्दल जे निवड संस्था आहे यांची निवड करण्यासाठी विकल्प लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. आता आपण 1 बाय 1 यांची डिटेल पाहूया की तुम्हाला कशी ते लिंक ॲक्टिव्ह होईल, तेव्हा तुम्हाला इथे कोणतं विकल्प निवडायचं आहे, कसं निवडायचं आहे याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजना हे तुम्हाला माहीतच आहे कोणकोणती एक्झाम बार्टी या संस्थानं घेतलेली आहे. UPSC असो, MPSC असो, पोलीस भरती, अभियांत्रिक, न्यायिक, अराजपत्रीय गट ब क, रेल्वे, बँकिंग, आणि SSC याबद्दल यांनी एक्झाम घेतलेली होती CET आणि 15 तारखेला त्याचा रिझल्ट लावून त्याची निवड यादी व वेटिंग लिस्ट लावण्यात आलेली आहे. आता जे विद्यार्थीची निवड झालेली आहे त्यांना ही संस्था प्रेफरन्स लिंक्स दिलेली आहे. इथे तुम्हाला त्या संस्थेची निवड करायची आहे. तर डेट कोणती केलेली आहे? 12/1/2026 रोजीपासून ते 19/1/2026 पर्यंत रात्री 11:59 आपण हे प्रेफरन्स लिंक ॲक्टिव्ह राहणार आहे आणि उपलब्ध राहणार आहे. त्या दरम्यान तुम्हाला याबद्दल जे पण व्ह्यू प्रोसेस आहे ते तुम्हाला पूर्ण करायची आहे. तर टायमिंग डेट तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, 12/1/2026 पासून तर 19/1/2026 पर्यंत, म्हणजे 19/1 तारखेपर्यंतच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या जे लास्ट डेट आहे त्या आधीच तुम्ही हे सर्व प्रोसेस करून घेणार. तर आता खूप सारे असे विद्यार्थी मित्र आहेत ज्यांचे सिलेक्शन एकपेक्षा जास्त कोर्समध्ये झालेलं आहे. फॉर एक्झाम्पल, काही विद्यार्थी UPSCमध्ये पण सिलेक्शन झालं आहे आणि MPSCमध्ये पण सिलेक्शन झालं आहे. काही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन पोलीस भरतीमध्ये पण झालं आहे, पण MPSCमध्ये पण झालं आहे. ज्या विद्यार्थ्यांची एकपेक्षा जास्त निवड झालेली आहे त्यांना ते कोणत्या एक संस्थामध्ये या एक कोर्समध्ये ते एनरोल करावं लागेल त्यांना, आणि त्यांची जे पण पसंतीचा कोर्स आहे तिथे त्यांची योजना निवड करणे आवश्यक आहे. म्हणजे एकपेक्षा जास्त ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे कोर्समध्ये त्यांना एक निवड करणं अनिवार्य आहे. मग त्यानंतर डिटेल काय आहे पाहूया आपण. प्रशिक्षणाच्या माध्यमातून इंग्रजी व मराठी उमेदवारांना संबंधित पूर्व प्रशिक्षण देण्याच्या नामनिर्देश खाजगी संस्थांचे संपर्क करून त्याबाबत खात्री करून घेऊनच विकल्प भरावे. म्हणजे जी संस्था जे तुम्हाला ट्रेनिंग देणार आहे तिथे तुम्ही कोणता मीडियम सिलेक्ट करणार आहात, मराठी की इंग्रजी, याबद्दल तुम्ही माहिती घेऊनच ते संस्थाची निवड करा, असं हे माहिती या पॅराग्राफमध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतर आपण पाहूया योजनेचे संबंधित नामनिर्देश प्रशिक्षण संस्थाची माहिती व्ह्यू डिटेल टॅबमध्ये उपलब्ध असूनही त्याचा वापर संपर्काकरिता करावा. विद्यार्थीने प्रशिक्षण संस्थाकडे योजनामध्ये अंतर्भूत नसणाऱ्या बाबी, फॉर एक्झाम्पल
रोख रक्कमची मागणी करणे, टॅबलेटची मागणी करणे, आर्थिक लाभाची मागणी करणे व प्रशिक्षण कालावधीमध्ये विविध सवलतीची मागणी करणे व तत्सम स्वरूपात मागण्या करत असलेला आढळला तर संबंधित उमेदवारांना योग्य कारवाई करण्यात आली. म्हणजे जे विद्यार्थी डिमांड करतात की त्यांना टॅब हवा आहे, की त्यांना आर्थिक लाभ हवा आहे, तर याची जे मागणी करण्यात येईल त्यांना त्यांना त्या विद्यार्थ्यांना त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल ह्या पॅराग्राफमध्ये दिलेलं आहे. तर ही खूप महत्त्वाची माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो. ज्या योजनेत निवड उमेदवारांना केली असलेली ती अंतिम मान्यता असलेल्या त्यांच्या योजनेशी संबंधित नामनिर्देशित खाजगी संस्था नामांकित प्रशिक्षण संस्थांचे विकल्प देण्याची सुविधा उपलब्ध होईल. म्हणजे जे विद्यार्थी जर UPSCचा कोर्स सिलेक्ट केला तर मग त्यांना विकल्प देण्यात येईल, त्याबद्दल माहिती आहे. त्यानुसार नमूद असलेले संस्थांपैकी पसंतीचे 5 संस्था उमेदवारांना पसंती क्रमांक विकल्प घ्यावा लागेल. म्हणजे तुम्हाला कोणते पण 5 असे संस्था राहतील त्यांच्या आपल्या पसंती अनुसार तुम्हाला प्रेफरन्स लिंक द्यावा लागेल. तर किती संस्था? 5 संस्था. त्यानंतरच्या पॅराग्राफमध्ये काय दिलेलं आहे? 5 संस्था पसंती क्रमांक विकल्प दिल्यानंतर OTPद्वारा सदर पसंती क्रमांक वर विकल्प अंतिम केल्यानंतर आपल्या पसंती क्रमांक विकल्प सबमिट करण्याच्या टॅब कार्यान्वित होईल. म्हणजे तुम्हाला एक OTP येईल. त्या OTPद्वारा तुम्ही जेव्हा OTP सबमिट करजाल तुमच्या एक तर लिंक मोबाईल नंबर या तुम्ही जी माहिती दिलेली आहे ईमेल ID त्याच्यावर OTP येईल आणि ते तुम्हाला तिथे पुट करावं लागेल आणि ते सबमिट केल्यानंतरच तो पसंती क्रमांक एक्नॉलेजमेंट रिसिप्ट तुम्हाला पोच पावती तयार होईल. तर त्याबद्दल ही माहिती आहे. मग त्यानंतर काय देण्यात आलं आहे? सदर माहिती प्राप्त झाल्यानुसार पसंती क्रमांक विकल्प हे अंतिम असून त्यात कोणताही बदल करण्यात नाही येणार आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही पसंती क्रमांक आपले प्रेफरन्स लिंक जेव्हा तुम्ही त्याला प्रेफरन्स देणार आणि एक वेळा तुम्ही जर सबमिट केला तर याच्यात कोणताही बदल नाही करण्यात येईल याबद्दल ही माहिती आहे. तर ही खूप महत्त्वाची माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही प्रॉपर इन्फॉर्मेशन घेऊन ती माहिती पुटअप करून त्याला फायनल सबमिशन करायचं. त्यानंतर माहिती काय देण्यात आली आहे? सबब उमेदवारांना सूचित करण्यात येत आहे की त्यांनी योजनेची निवड अत्यंत काळजीपूर्वक करावी आहे. तुम्हाला याआधीच सांगितलं आहे की तुम्ही ते सर्व इन्क्वायरी करूनच त्याला प्रॉपर इन्फॉर्मेशन आणि प्रेफरन्स लिंक पुट करायची आहे आणि त्याला प्रेफरन्स नंबर क्रमांक देऊन ते तुम्हाला सबमिट करायची आहे. तर एक वेळा सबमिट केल्यानंतर तिथे कोणताच चेंजेस नाही करण्यात येईल त्याबद्दल ही माहिती देण्यात आलेली आहे. कारण की या पॉईंटमध्ये मेन्शन केले अत्यंत काळजीपूर्वक करावी अशी याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. संस्थाच्या विकल्प ते त्यांच्या संदर्भित उपलब्ध माहिती व्ह्यू टॅबमध्ये तुम्हाला त्या संस्थेच्या माहिती तुम्हाला त्याबद्दल संपूर्ण माहिती मिळून जाईल. कारण की खूप काळजीपूर्वक विद्यार्थी मित्रांनो हे तुम्ही प्रेफरन्स जे पण देतात ते काळजीपूर्वक आणि पूर्ण माहिती घेऊनच ते तुम्ही भरा. आपल्या चॅनलवर आपण याबद्दल पण व्हिडिओ टाकूया की कोणती संस्था तुम्हाला चूज करावं आणि कोणती संस्था तुमच्यासाठी चांगली आहे याबद्दल पण आपण जे विद्यार्थीचे जर डिमांड असेल तर आपण नक्कीच व्हिडिओ बनवूया. त्यानंतर आपण पाहूया प्रत्येक स्पर्धा परीक्षा पूर्वपरीक्षण कार्यक्रम अंतर्गत देत असलेले लाभार्थी सविस्तर माहिती स्टायफंड आणि एनी अदर पेमेंट ॲज अप्लिकेबल हे या नोटिफिकेशनमध्ये देण्यात आलं. याची पण माहिती आपण या व्हिडिओच्या एंडिंगमध्ये पाहूया. त्यानंतर काय माहिती देण्यात आली आहे? प्रशिक्षण संस्थेच्या निवडकरिता ऑनलाईन विकल्प देण्यासाठी संबंधित लिंकवरून लॉग इन करणे आवश्यक आहे. तुम्हाला जे लिंक देण्यात येईल तिथून तुम्हाला लॉग इन करावं लागेल याबद्दल माहिती येईल. आता सध्या लिंक आलेली नाही पण ते लिंक येऊन जाईल काही वेळात. लॉग इन करताना उमेदवाराला कोणत्या वर्षासाठी सन 25-26 ची निवड झालेली आहे ते वर्ष निवडावे लागेल. मग तुम्हाला 25-26 हा वर्ष टाकावं लागेल. उमेदवारांच्या प्रवेश अर्ज ॲप्लिकेशन फॉर्म भरताना वापरलेली ईमेल ID तुमची जे ईमेल ID जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरला विद्यार्थी मित्रांनो तेव्हा तुम्ही जे ईमेल ID दिला तिथली ईमेल ID व पासवर्ड यांचा वापर करावा. इथे हे माहिती देण्यात आलेली आहे. तसेच आपले लॉग इन ID व पासवर्ड हे संबंधित उमेदवारांना त्यांचे प्रवेश अर्ज ॲप्लिकेशन फॉर्म भरताना वापरले ईमेल ID व पुनिश्चित पाठवण्यात येईल. सबब उमेदवारांना सदर ईमेल ID व मोबाईल क्रमांकावर चालू स्थितीत ठेवणे आवश्यक आहे. म्हणजे तुमची जे ईमेल ID आहे तर विद्यार्थी मित्रांनो जे तुमची ईमेल ID आहे आणि जो तुमचा मोबाईल क्रमांक आहे तो चालू स्थितीत ठेवणे आवश्यक आहे. म्हणजे तुमचा मोबाईल पण तिथे OTP आला पाहिजे आणि ईमेल ID पण तुम्हाला ॲक्सेस करता आलेली पाहिजे. त्यानंतर काय इन्फॉर्मेशन दिली आहे? ज्या योजनेमध्ये निवड उमेदवारांनी केली असेल ते अंतिम मानण्यात येऊन त्या योजनेची संबंधित नामनिर्देश खाजगी नामांकित प्रशिक्षण संस्थेचे विकल्प देण्याची सुविधा उपलब्ध आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही विद्यार्थी मित्रांनो जर MPSC UPSC जर सिलेक्ट केलेला तर ते जी संस्थांमध्ये प्रशिक्षण होते त्यांची तुम्हाला माहिती देण्यात आली आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते सिलेक्ट करावं लागेल. तर जे पण विद्यार्थी निवड करतील फॉर एक्झाम्पल तुम्हाला यादी सांगितलं आहे की खूप सारे विद्यार्थ्यांची निवड एकपेक्षा जास्त कोर्समध्ये झालेली आहे तर त्यांना एक कोर्स
UPSC फॉर एक्झाम्पल MPSC आणि UPSC मध्ये झाले असेल तर त्यांना एक कोर्स निवडावा लागेल. काही विद्यार्थी UPSC निवडतात, काही विद्यार्थी MPSC निवडतात. तर ही तुमच्यावर आहे की तुम्ही काय निवडता आणि त्यानंतर तुम्हाला तुमचे विकल्प देण्यात येईल, त्याबद्दल ही माहिती आहे. त्यानंतर काय सांगण्यात आले विद्यार्थी, त्यानुसार नमूद केलेल्या संस्थांपैकी पसंतीचे 5 संस्था तुम्हाला निवडावं लागेल. याबद्दल आपण माहिती आताच पाहिली आहे. उमेदवारांना पसंती विकल्प रेफरन्स घ्यायचा आहे आणि पसंतीचा क्रमांक आणि विकल्प OTP द्वारा सदर पसंती क्रमांक विकल्प सत्यापित म्हणजे व्हेरीफाय पण होईल. केल्यानंतर आपला पसंती क्रमांक विकल्प सबमिट करणारा टॅब कार्यान्वित होईल. म्हणजे सर्व जे प्रोसेस झाली व्हेरीफाय करायची सर्व प्रोसेस होईल. त्यानंतर तुम्हाला सबमिटचं ऑप्शन येणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे. सबमिटवर क्लिक केलं असताना आपला पसंती क्रमांक विकल्प नोंद होईल. त्याची व्हेरीफाय अक्नॉलेजमेंट रिसिप्ट तुम्हाला पोचपावती तयार होईल. तुम्हाला ते पोचपावती पण मिळणार आहे. OTP द्वारा जोपर्यंत आपण विकल्प सत्यापित व्हेरीफाय करत नाही तोपर्यंत आपला विकल्प अंतिम होणार नाही. म्हणजे जेव्हापर्यंत तुम्ही तुमच्या जे मोबाईल या ईमेल ID मध्ये जो OTP येतं जेव्हापर्यंत तुम्ही त्याला व्हेरीफाय करणार आहे तेव्हापर्यंत तो आपला विकल्प अंतिम होणार नाही, याची पण माहिती देण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ही पाहू शकता, ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. हे तुम्ही प्रॉपर पाहूनच भरा विद्यार्थी मित्रांनो. सदर प्रमाणे प्राप्त झालेल्या पसंती क्रमांक विकल्प हे अंतिम असून त्यात कोणताही बदल करण्यात आले. आपण ही माहिती आधीच बघितली आहे की तुम्ही एक वेळा जर सबमिट केला तर ते कोणताहीच बदल त्याच्यात करण्यात येणार नाही आहे. सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येत आहे की योजनेची निवड अत्यंत काळजीपूर्वक करावी व तसे प्रशिक्षण संस्थेचे विकल्प त्याच्या संबंधित उपलब्ध असलेल्या व्ह्यू टॅबमधून वाचल्यानंतरच भरावे. तर व्ह्यू टॅबमध्ये संस्थाच्याबद्दल डिटेल आहे, ते तुम्ही प्रॉपर वाचा आणि त्यानंतरच ते फिलअप करा. याबद्दल माहिती आहे. सदर विकल्प लिंक कॉन्टॅक्ट अस या टॅब शीर्षकाखाली सर्व संबंधित योजना निहाय संपर्क ईमेल ID दिलेले आहे. तसेच विकल्प लिंक वर लॉग इन केल्यानंतर सपोर्ट टॅब शीर्षकाखाली राईज द तिकीट या सुविधेद्वारे आपली समस्या नोंदवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली. म्हणजे तुम्हाला जे पण समस्या असेल तर तुम्ही तिथे राईज द तिकीट नावाची एक टॅब उपलब्ध असेल, तिथे तुम्ही आपली जे बी समस्या आहे त्याबद्दल तुम्ही माहिती करू शकता. सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की त्यांनी केवळ याच माध्यमातून आपली समस्या नोंदावी. म्हणजे जे टॅबमध्ये जे पण तुम्हाला क्वेरी आहे तिथे नोंदावे, तुम्हाला तुमचे उत्तर मिळतील. इतर कोणतेही ईमेल तसेच संपर्क क्रमांकावर आपली तक्रार अथवा समस्या नोंद घेतली जाणार नाही. म्हणजे तिथेच तुमचे जे पण तुम्हाला प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह होणार. इतर कोणत्याही माध्यमातून तुमची जी क्वेरी आहे हँडल होणार नाही, याची ही माहिती देण्यात आलेली आहे. संबंधित खाजगी नामनिर्देशित प्रशिक्षण संस्था उपलब्ध प्रशिक्षण संख्येनुसार उमेदवारांच्या प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश दिला जाईल. ही प्रवेशाबद्दल माहिती आहे. त्यानंतर काय माहिती देण्यात आली ह्या नोटिफिकेशनमध्ये, सामायिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे 30/10/2023 रोजी शासन निर्णयाने सर्वकृत धोरण निश्चित केलेले आहे. त्याबद्दल माहिती आहे. त्यानुसार अप्पर मुख्य सचिव यांच्याबद्दल ही माहिती दिलेली आहे आणि या कार्यामध्ये पात्र विद्यार्थ्यांना पूर्वी तुलनेत कमी काठिण्य पातळी व पूर्वपरीक्षेचा लाभ घेतला येईल. तसेच संबंधित विद्यार्थ्यांना चढत्या क्रमांक प्रशिक्षण कार्यक्रमाचा पुनर्निश्चित केवळ एकदाच लाभ घेता येईल. त्याचा लाभ किती वेळा घेता येईल त्याबद्दल ही माहिती आहे. तर हा पॅराग्राफ तुम्ही वाचून घ्या विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक. अशा प्रकारे एक विद्यार्थी उमेदवार स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम जास्तीत जास्त 2दा लाभ घेता येईल असं इथे देण्यात आलं आहे. मेन्शन किती 2दा लाभ घेण्यात येईल. पात्र राहील यानुसार उमेदवारांना यापूर्वी 2 योजनेचा लाभ घेतला असल्यास सदर उमेदवार 2025-26 करिता अपात्र होईल. याने जे विद्यार्थ्यांनी 2पेक्षा जास्त या आधी बार्टीचे जे पण सवलत्या घेतल्या असेल ते बाद ठरणार आहे. त्याबद्दल ही माहिती आहे. त्या अनुषंगाने 2पेक्षा जास्त योजनेचा लाभ घेण्याच्या उमेदवारांची निवड रद्द करण्यात येईल. म्हणजे ते विद्यार्थी आता जरी फॉर्म भरला पण त्यांची निवड रद्द करणे त्याबद्दल ही माहिती आहे. म्हणजे हे 2पेक्षा जास्त विद्यार्थी 2पेक्षा जास्त योजनेचा लाभ घेतला असतील याच्या आधी तर ते विद्यार्थी अपात्र ठरतील. त्याबद्दल ही माहिती आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ही खूप महत्त्वाची माहिती आहे. हे काळजीपूर्वक तुम्ही पहा आणि त्यानंतर जेव्हा लॉग इन लिंक ॲक्टिव्ह होईल, या लॉगिन लिंक ॲक्टिव्ह झाल्यानंतर तुम्ही कसे प्रिफरन्स भरायचे हा व्हिडिओ पाहून तुम्ही आपला जे पण क्वेरी आहे ते तिथे राईज द तिकीट करून तुमची क्वेरी हँडल होतील. आता विद्यार्थी मित्रांनो, आता बार्टी संस्थानेद्वारे आपण आपल्या चॅनलवर याआधी पण टाकलं आहे कोणत्या कोर्सला किती स्टायफंड भेटतो आणि काय लाभ भेटतो याबद्दल व्हिडिओ टाकले. तरी पण आपण शॉर्टमध्ये लवकर हे पाहूया. UPSC करिता 11 महिने 13,000 प्रतिमाह मिळतो. आनुवंशिक लाभ किती 18,000 मिळतो आणि प्रवास खर्च 10,000 मिळतो. UPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा कार्यक्रम जे महाराष्ट्रात आहेत 11 महिने विद्यार्थ्यांना 13,000 18,000 आनुवंशिक लाभ भेटतो एक वेळा. MPSC करिता जे पण
MPSC राज्यसेवेत 11 महिने आहे, 10,000 प्रति महिना मिळतो, 12,000 प्रति विद्यार्थी एक वेळा लाभ मिळतो. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अपराजित गट ब क सेवा जे कंबाईन आपण त्याला म्हणतो ते 6 महिन्याचं आहे, विद्यावेतन 10,000 मिळतो आणि एक वेळा अनुवांशिक लाभ 12,000 मिळतो. MES करिता महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस करिता 11 महिन्याची योजना कालावधी आहे. ही कालावधी या योजनेची तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, किती महिने राहते. मोफत प्रशिक्षण 11,000 प्रति महिना मिळतो. अनुवांशिक लाभ एक वेळेचा जो लाभ आहे तो 12,000 मिळतो आणि कालावधी किती आहे 11 महिने आहे. त्यानंतर JMFC न्याय कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग प्रशिक्षण कार्यक्रम 11 महिन्याचा राहतो विद्यार्थी मित्र. विद्यावेतन किती मिळतो 10,000 प्रतिमाह मिळतो आणि अनुवांशिक लाभ एक टाईम किती वेळा राहतो तो 12,000 मिळतो. वन टाईम पेमेंट असतो हा. बँक SSC रेल्वे नाबार्ड इत्यादी तो तत्सम स्पर्धा परीक्षा पूर्व परीक्षा कार्यक्रम 6 महिन्याचा राहतो विद्यार्थी मित्रांनो. विद्यावेतन 6,000 मिळतो बँककरिता. हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बँक रेल्वे LIC नाबार्ड इतर तत्सम परीक्षेसाठी पूर्व परीक्षेसाठी प्रशिक्षण कार्यक्रम 6 महिन्याचाच असतो आणि 6,000 प्रतिमाह मिळतो आणि 10,000 प्रति विद्यार्थी एक वेळा जो अनुवांशिक लाभ मिळतो तो मिळतो. पोलीस व मिलिटरी भरतीकरिता पूर्व परीक्षण कार्यक्रम 6 महिन्याचा असतो. मोफत प्रशिक्षण तर तुम्हाला नक्की मिळणारच. विद्यावेतन 10,000 रुपये प्रतिमाह प्रति विद्यार्थी मिळतो. अनुवांशिक लाभ जो वन टाईम राहतो तो 12,000 मिळतो आणि इथे बँकमध्ये किती 6,000 मिळतो आणि पोलीस भरतीमध्ये किती 10,000 रुपये प्रतिमाह मिळतो. त्यानंतर SSC वर्ग 3 पूर्वपरीक्षा 6 महिन्याचा असतो. मोफत प्रशिक्षण विद्यावेतन 10,000 रुपये प्रतिमाह मिळतो आणि अनुवांशिक लाभ 12,000 रुपये प्रतिमाह विद्यार्थी प्रतिमाह जो अनुवांशिक लाभ राहतो तो वन टाईमच मिळतो आणि विद्यावेतन 10,000 रुपये प्रतिमाह हे 6 महिन्यापर्यंत मिळतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर हा संपूर्ण व्हिडिओ जो तुमच्यासाठी टाकलेला तुम्ही नक्की चांगल्यानं पहा आणि शेवटपर्यंत पहा, कारण की इथे जे पण डिटेल देण्यात आली आहे ती अत्यंत महत्त्वाची डिटेल आहे आणि तुम्ही एक एक डिटेल पाहूनच तो आपली लिंक जेव्हा ॲक्टिव्ह होईल तेव्हा प्रेफरन्स टाकायचं, व्हेरीफाय करायचं, जो क्वेरी आहे ते तिकीट राईज करून ते क्वेरी हँडल करायची आणि संपूर्ण जो व्हिडिओ पाहूनच तुम्ही काळजीपूर्वक माहिती भरायची, कारण की एक वेळा सबमिट होईल तर मग त्यानंतर कोणताही चेंज करण्यात येणार नाही, हे पण माहिती देण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमची जे पण क्वेरी असेल त्याबद्दल तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, आम्ही नक्की उत्तर देऊ. आणि तुम्हाला जे पण व्हिडिओ हवा आहे डिटेल व्हिडिओ, तुम्हाला आणखी कोणते व्हिडिओ याबद्दल हवा आहे ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की येणारी पुढची कोणती पण अपडेट होईल आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ अपलोड करून तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर आपल्या चॅनलला क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.